म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे. तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्यामधील माता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता राज्य सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली. हो बहिणींनो, ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता तोच निर्णय अखेर आता राज्य सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला. म्हणजेच की बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि लाडक्या बहिणींना खुशखबर आता आली आहे. पुढील हप्ते आता वाटप होत आहे. 3,000 रुपये तुम्हाला भेटत आहे. म्हणजे की बघा, दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र सरकारच्या वतीने देण्यामध्ये येत आहे. हो लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांचा मोठा निधी जमा करायला आता अधिकृत सुरुवात झाली आहे. बघा, मे महिन्याचा जो का हप्ता आहे जो तुम्हाला भेटला नव्हता, मे महिन्याचा 23वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर जून महिन्याचा 24वा हप्तासुद्धा तुम्हाला भेटणार आहे. अशा प्रकारे दोन्ही महिन्यांचे एकत्रित लाभ आता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सरकारच्या वतीने जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळत असून थेट लाभ हस्तांतर प्रणालीद्वारे हे पैसे जमा केले जात आहे. म्हणजेच की बहिणींनो, बघा, निधी तर तुमच्या खात्यामध्ये येत आहे, परंतु तुम्हाला असं वाटत असेल की आज संपूर्ण राज्यभरामध्ये वितरण होणार, तर नाही बहिणींनो, थांबा एक मिनटं. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की 2 याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या आहे. हो बहिणींनो, आणि आज पहिल्या यादीमध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे आणि पहिल्या यादीमध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला आहे. मग या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमा होणार, हे मात्र लक्षामध्ये ठेवा. बघा, राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे राज्यातील लाखो आणि गरजू महिलांना मोठा आर्थिक आधार आता मिळणार आहे. या योजनेच्या या नवीन टप्प्यामध्ये 2 महिन्यांचा एकत्रित लाभ दिल्याने महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत आता मिळत आहे. हो बहिणींनो, 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या वतीने जाहीर करण्यामध्ये आली. मग या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहे हे पाहून घेणं आता प्रत्येक पात्र बहिणीसाठी महत्त्वाचं आहे. तर बहिणींनो, आता लक्ष देऊन बघा. पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की लातूर जिल्हा आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा हिंगोली जिल्हा. हो बहिणींनो, बघा, या जिल्ह्यामध्ये ही वितरण प्रक्रिया आता अत्यंत योगाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि बघा अग्रक्रमाने पूर्ण केली जात आहे, ज्यामुळे महिलांमध्ये मोठे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सध्या दिसून येत आहे. बघा, स्वतः राज्य सरकारच्या वतीने म्हणजे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यामध्ये आला. बघा, त्यामुळे आता महिलांच्या खात्यामध्ये रक्कम आता जमा केली जात आहे. तर बहिणींनो, आता बघा, शासनाच्या वतीने हे वितरण टप्प्याटप्प्याने आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यामध्ये येत आहे. यासाठी प्रशासनाने निवडक जिल्ह्यांची एक विशेष यादी तयार केली असून सर्व संबंधित बँकांना तातडीने पैसे जमा करण्याचे सक्त आदेश देण्यामध्ये आले. आता बघा, 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अमरावती आणि 4थ्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की वाशिम. या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सध्या अत्यंत जलद गतीने राबवली जात आहे. बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या पातळीवर लाभार्थ्यांची यादी पडताळून त्यांना पैशांचे वितरण सध्या करीत आहे. म्हणजे की बहिणींनो, बघा, शासनाच्या माध्यमातून निर्णय झाला आणि रखडलेले दोन्ही हप्ते आता बहिणींच्या खात्यामध्ये येऊ लागले. सरकारच्या माध्यमातून निर्णय झाल्यामुळे आता बहिणींची चिंता दूर झाली. या वितरण प्रक्रियेमध्ये कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यामध्ये आली आहे. सर्वच ठिकाणी ही प्रक्रिया योगाने पूर्ण करण्यासाठी सरकारी कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी बघा अहोरात्र प्रयत्न करीत आहे, जेणेकरून महिलांना त्यांचे हक्काचे पैसे वेळेमध्ये मिळतील. आता बहिणींनो, बघा,
5व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की अकोला जिल्हा आणि त्यानंतर 6व्या क्रमांकाचा बुलढाणा जिल्हा. हो बहिणींनो, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा करण्यामध्ये येत आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही वाट पाहिली होती की हप्ता आज येईल, हप्ता उद्या येईल, परंतु नुसतं बातम्याच येत होत्या, हप्ते तर येत नव्हते. तर बहिणींनो बघा, आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं की बहिणींच्या खात्यामध्ये आज कसल्याही प्रकारे लाभ जमाच होणार आहे. मग बघा बहिणींनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये फक्त तुमचं नाव यायला हवं. आता बघा, सरकारच्या या योजनेचा फायदा राज्यातील गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना होणार आहे. 3,000 रुपयांचा हा निधी थेट बँकेमध्ये जमा होत असल्यामुळे महिलांना मध्यस्थांच्या त्रासातून आता पूर्णपणे मुक्ती मिळणार आहे. आता बघा, 7व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की यवतमाळ आणि 8व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की वर्धा. या जिल्ह्यामधील लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचली असून महिलांकडून सरकारचे आभार देखील मानले जात आहे. तसेच या पैशांचा वापर महिला आपल्या कुटुंबांच्या प्रगतीसाठी नक्कीच करणार आहे. बघा, ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे हे वाटप सुरू झालं आहे तिथे स्थानिक बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या महिलांना प्राधान्याने पैसे दिले जात आहे. आता बहिणींनो बघा, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बीड जिल्हा आणि त्यानंतर पुढील जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. बघा, या जिल्ह्यांसाठी ही खरोखर एक मोठी दिलासादायक बातमी आहे, कारण अनेक दिवसापासून महिला या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होत्या. बँकामध्ये पैसे काढण्यासाठी विशेष सोय आता करण्यामध्ये आली असून कोणत्याही महिलेची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यामध्ये आली. बघा, पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश येतोय. तर बहिणींनो बघा, पुढील काही तासातच या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप प्रक्रिया पूर्ण होईल आणि महिलांना त्यांच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज मिळेल. पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये सध्या वाटपाचे काम जोरामध्ये सुरू आहे. अनेक महिलांनी पैसे जमा झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. बघा, आता आपल्या प्रक्रिया बहिणींनी दिली आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या निधीचा उपयोग तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने करीत असाल. बघा, सरकारने हे आर्थिक वितरण कसल्याही विलंबाशिवाय व्हावे, त्यामुळे 12हून अधिक प्रमुख बँकांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली. मग बहिणींनो बघा, तुमचं बँक खातं कोणतं आहे हे देखील पाहून घेणं आता सर्वात महत्त्वाचं आहे. आता बघा, यामध्ये सरकारी बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक, बघा या बँकांचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला. ज्या महिलांना तत्पर सेवा देण्यासाठी नेहमीच वचनबद्ध असतात. बघा, आता पुढील जिल्हा देखील सरकारने सांगितला 13वा जिल्हा आहे तो म्हणजे की जालना जिल्हा आणि 14वा जिल्हा तो म्हणजे की औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर म्हणूया. बघा, या जिल्ह्यामध्ये बँकांच्या माध्यमातून निधी वाटप प्रक्रिया योगाने पार पडत आहे. आता लक्षामध्ये घ्या, बँकांनी यासाठी अतिरिक्त काउंटरची व्यवस्था केली आहे, त्यामुळे बहिणींना आता तात्काळ सेवा मिळणार आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं कोणत्याही बहिणीवर आता अन्याय होणार नाही आणि प्रत्येक पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाभ हा आता जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, प्रमुख सरकारी बँकामध्ये राज्यातील सर्वाधिक महिलांची खाते असल्याने तेथे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अधिक सक्रियपणे राबविली जात आहे. बघा बहिणींनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अहमदनगर, ज्याला की आपण अहिल्यानगर सुद्धा म्हणू शकतो. आता बघा, 16व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की सातारा. या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया आता पूर्ण गती घेत असून लाभार्थी महिलांची मोठी गर्दी बँक शाखेमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. कर्मचारी प्रत्येक खात्याची पडताळणी करून पैसे देत आहे. बघा,
जेणेकरून कोणत्याही पैसे चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये लागू नये. आता बघा बहिणींनो, महिलांनी आपल्या बँक खात्याच्या व्यवहाराबाबत काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणं आता गरजेचं झाले आहे. बँकांकडून लावण्यात येणारे किमान शिल्लक नियम गांभीर्याने लक्षामध्ये घेऊन खात्यामध्ये पुरेशी रक्कम कायमस्वरूपी ठेवावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा दंड कापला जाणार नाही. 17व्या क्रमांकाचा जिल्हा बहिणींनो सरकारने सांगितला तो म्हणजे की सांगली जिल्हा. या जिल्ह्यामध्ये बघा सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे, असं स्वतः सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं. बहिणींनो, काही निकष देखील सरकारच्या वतीने लावण्यामध्ये आले. ते निकष पाहून घेणे प्रत्येक बहिणीला आता महत्त्वाचं आहे. तर बहिणींनो, आता बघा सरकारने सांगितल्यानुसार बघा जे निकष आहे ते निकष म्हणजे की तुम्हाला KYC पूर्ण करून घ्यावे लागेल. बघा तुमचं आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे, तेव्हाच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार, असं स्वतः सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं. बहिणींनो, बघा आता सरकारने सांगितल्यानुसार थोडक्यात जर सांगायचे झाले तर बघा 3,000 रुपये आता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 18व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की सोलापूर जिल्हा. बघा या जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासकीय यंत्रणा आता कामाला लागल्या असून लवकरच सर्व पात्र बहिणींना त्यांच्या हक्काचा निधी मिळणार आहे. सर्व जिल्ह्यामधील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यामध्ये आले आहे आणि ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोलाचा दगड आहे. म्हणजेच की बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 3,000 रुपये दिले जात आहे. बहिणींनो, जर यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर चिंता करू नका, पुढील यादी लवकरात लवकर येईल आणि सर्वात प्रथम जेव्हा कधी यादी येते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलच्या वतीने कळविण्यामध्ये येते. त्यामुळे बहिणींनो, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा. ही होती महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.